चला तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघा. खूप उत्साहाने आणि आनंदाने हा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हा जीजी प्लांट. हा जीजी प्लांट इतका सुंदर असते ना, भरपूर ऑक्सिजन देते आणि तुम्हाला आज संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते. बघा, याचे चमकदार पत्ते आपल्याला आकर्षित करतात आणि घरात जर ठेवला तर कोणाला वाटते की हा नकली प्लांट आहे का काय. आता पानापासून सुद्धा हा ग्रो होते. बघा, काही दिवसापूर्वी म्हणजे बराचसा वेळ लागतो याला पानापासून ग्रो व्हायला. हे जे पानं मी काढलेले होते ते सर्व लावले. प्रत्येक पान आपलं ग्रो झालेलं आहे. बघा, छोटासा बल्ब खाली तयार झाला आहे जमिनीत. हे रेतीमध्ये लावलेलं आहे मी. बघा, तुम्ही मातीमध्ये कोकोपीटमध्ये लावू शकता. रेतीमध्ये पण उत्तम रिझल्ट मिळते. बघा, प्रत्येक बल्ब असा तयार झाला. याच्या जीजी प्लांटला खाली बल्ब असल्यामुळे याला पाण्याची आवश्यकता खूप कमी असते. मोठ्या प्लांटला सुद्धा मी सांगते. आणि इथे बघा, आता हे प्लांट आहे ना, इथं नवीन रोप तयार होऊन बाजूनं आणि हे पानं हळूहळू खराब होईल. अशा पद्धतीने ग्रोथ होते. पण पानापासून तयार व्हायला बरेच वेळ लागेल. पण परत मी पानं याच्यातच लावून ठेवले. तुम्ही याची कटिंगसुद्धा लावू शकता. कदाचित कटिंगपासून खूप लवकर ग्रो होणार. आणि इथे बघा, तसा हा प्लांट स्लो ग्रो होते, हळूहळू याची ग्रोथ होते. पण माझ्याकडे 2 प्लांट आहे, खूप मोठे मोठे आहे, म्हणून मी प्रयोग केला होता. हा निघालेले सर्व पानं लावले होते आणि प्रत्येक पान लागलं. एकही पान याच्यातलं खराब झालेलं नाही. त्याचा जास्त आनंद झाला मला. बघा, किती चमकदार पानं असते. आता याच्यावर धूळ बसलेली आहे बरेच पानावर. ते स्वच्छ केलं की खूप छान. पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे, कारण याच्यामध्ये बटाट्यासारखे आतमध्ये मोठे बल्ब तयार होतात आणि ते पाणी साठवून ठेवतात. याला जर जास्त पाणी झालं तर हे पानं पिवळे पडून बल्ब खराब होतात आणि प्लांट खराब होऊ शकते. या कुंडीमध्येच माझ्या भरपूर प्रमाणात पाणी दिलेलं आहे. आता मी काही दिवस याला पाणीच देणार नाही, तेव्हाच हा प्लांट अजून छान ग्रोथ घेईन. चांगला ग्रोथ घेण्यासाठी याला भरपूर म्हणजे याची आवश्यकता असते, कमी पाण्याची, बाकी काही नाही. कमी सूर्यप्रकाशसुद्धा हा चालतो. पण मी बाहेर ठेवलेलं आहे बघा. आणि हे आता बागेमधला थोडा नजारा बघूया. इतके कडे आले ह्या मोजले मी, तर हे 10 ते 12 कड्या ह्या जास्वंदावर होत्या. पूर्ण फुलं उमलल्यावर किती छान वाटत. पण आता बाप्पा येतील ना, तेव्हा मात्र फुलं मिळायला पाहिजे. नाहीतर आता पूर्ण उमलतील आणि तेव्हा मिळतीलच नाही. इथे बघा, हे फुलं मला खूप जास्त आवडले यावर्षी. वाटले नव्हते मी बी आणलेत इतके छान ते होईल. आणि एक नजरात तुम्हाला बागेचं दाखवल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. आणि तुम्हाला तर आनंद मिळेलच. तुम्ही बागकाम करणारे व्यक्ती जर असाल, तर आवड असेल तर बागकामाची, तुम्हाला हे बघून खूप छान वाटेल. मन अगदी प्रसन्नच होऊन जाईल. आणि मन प्रसन्न झालं असेल ना, तर खरंच एक व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका. बघा, आता मी आहे ना, एक वेलसुद्धा हा काढून टाकला इथे, कारण याच्यामध्ये बघा लिंबूचं झाड आहे, त्याच्या सोबत हे झाड आहे. हे सगळे झाडं एकत्र आहे. आणि हा जो खरबूजचा वेल बीपासून तयार निघालेला होता, याला 7 ते 8 असे खरबूज लागलेले आहे. पण मी हा वेल आज काढून टाकते, कारण काही काही पानावर असा रोग पडत आहे, कारण यावर्षी पाऊस पण कमी आहे. पाऊस होताना तितकी त्या वेलांना झपाट्याने ग्रोथ घेतली होती. इतके फळं लागले त्याला, तुम्ही बघू शकता. हे जर काही झाले पिवळे तर हे आपण काढून घेऊ. पण आता वेल मात्र काढून टाकते, कारण एका याच्यामध्ये कितीही झाडं राहिले ना, ते येतात, पण तेवढं पोषण ते सर्व झाडांना मिळत नसते. म्हणून हा वेल मात्र आता काढून टाकला. बघा, एक फळ तर थोडं पिवळसर पण होत होतं. आणि हे फुलाचे रंग यावर्षी इतके सुंदर आले ना, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा निघाला, म्हणून मला जास्तच आनंद होत आहे. आणि पक्ष्यांची ही चिवचिवाड, फुलांचे रंग बघून आज मन प्रसन्न झालं. धन्यवाद.